प्रसन्न देखील करता येत नाही. म्हणून देहाची प्रेरणा आणि आत्म्याची प्रेरणा डिफरंट आहे, वेगळी आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की देहाने मी देवाला प्रसन्न करू शकत नाही, कारण की माझा देह प्रबळ आहे. माझा देह वासना मागतो, माझा देह जगातल्या गोष्टी मागतो, माझा देह भाकर मागतो. माझा देह काय करतो की मला ज्या गोष्टी नको वाटतात त्या गोष्टी करायला लावतो, मला पाप करायला लावतो. हे माझी चूक नाही, ही तुमची चूक नाही, ही देहाची चूक आहे. देह फार प्रबळ आहे, याला कंट्रोल करता आलं पाहिजे. काही जणांना लय खायची सवय असते, हे खाय ते खाय, शेंगदाणे खाय, भजे खाय, वडापाव खाय, काही खात राहत. देह आधीन नसतो. रस्त्याने चालले घे भजे, एखाद्या घरात गेलं खाय शेंगदाणे. अरे बस ना, तोंड बंद कर ना बाबा. दिवसा खाय, रात्री खाय, सकाळी 12ला तरी उठवलं आहे, 12ला तरी उठवलं तरी खाय. अरे शरीराला इतकं जेवण नाही पाहिजे, इतकं खात नाही पाहिजे. मग ढार ढूर हा हो फार. हे कशामुळे होतं? अपचन होतं तुम्हाला. देह पण सांगतो अरे इतकं नको खाऊ, वडापाव खाय, बर्गर खाय, हे खाय, नूडल्स खाय. शरीराला इतकी गरज नाही खाण्याची. एक टाईम जरी जेवले ना तुम्ही एकदम वेल राहताल, फिट राहताल. आपण कसं आहे, आपणच शरीराला त्रास देतो, आपणच काही भरवतो शरीरात, आणि मग शरीर होतं आजारी, आणि मग आतड्यांना त्रास होतो, लिव्हरवर सूज येतील, काय होतं ते होतं. मग डॉक्टर म्हणतो आता काही खरं नाही, तुमचे आतडे खराब झाले. अरे कसे खराब झाले? तुम्हीच अयोग्य जेवण निवडलं. तुम्हाला जे खायला नको पाहिजे होतं ते खाल्लं. आणि पाळक साहेब प्रार्थना करा, लिव्हरवर सूज आली. पाळक साहेबांनी प्रश्न विचारला पाहिजे, काय काय खाल्लं? आपण विचारत नाही ना कधी ना. प्रश्न विचारायला पाहिजे, काय काय खाल्लं? वडापाव खाल्ले, तेलकट खाल्लं, भजे खाल्ले, तळलेलं खाल्लं, इकडचं खाल्लं, बाहेरचं खाल्लं, ते खाल्लं, मग आजारी होऊन आणि मग म्हणतो देवा मला बरं कर. देवा पहिले जेवण सुधार, व्यवस्थित खाण्याची सवय लाव, जास्त खाऊ नको, कमी खा, काही पण भजे बिजे काही पण खाऊ नको, एखाद्या वेळेस खा. असं पण पवित्र आत्मा बोलतो. काही देहिक असल्यामुळे त्यांना समजत नाही. मी आत्मिक आहे म्हणून तुम्हाला सांगतो, पवित्र आत्मा हे पण शिकवतो की काय खायचं आणि काय नाही खायचं. काही जण असे गोड खातात, असे गोड खातात, साखर खाय, पेढे खाय, लाडू खाय, हे खाय ते खाय, अशी शुगर शूट होते सटकन. आणि मग इथं येऊन पाळक साहेब डोक्याला ताण. पाळक साहेब शुगर एकदम हाय झाली,